हा देशातला सगळ्यात लांब बोगदा जवळपास 9 किलोमीटरचा बोगदा आहे। आतापर्यंतचा सगळ्यात लांब बोगदा आपण आपल्या समृद्धी एक्सप्रेसवेवर केला होता, त्याचाही रेकॉर्ड तोडणारा बोगदा या ठिकाणी होतोय। आणि केवळ लांबच नाही तर त्या ठिकाणी रुंदीमध्येही 23 मीटर रुंदी, जवळपास 23.5 मीटर रुंदी असलेला हा बोगदा देशातला आणि कदाचित जगातला सगळ्यात रुंद बोगदा आणि सगळ्यात लांब आणि रुंद बोगदा म्हणून हा बोगदा या ठिकाणी तयार होईल। त्यामुळे भारत आणि महाराष्ट्र एक रेकॉर्ड याच्यामुळे तयार करणार आहे। यासोबत आपण पाहतोय की अतिशय उंच असे केबल स्टेड ब्रिज या ठिकाणी होत आहेत आणि हाही एक नवीन रेकॉर्ड आपण तयार करतोय की यातला जो हायेस्ट पॉइंट आहे तो जवळपास 185 मीटर इतका उंच आहे। त्यामुळे देशामध्ये आतापर्यंत एवढा उंच कुठलाच ब्रिज बांधला गेलेला नाही। तो केबल स्टेड ब्रिजही आत्ताच आपण सगळ्यांनी बघितला, तो ब्रिजही या ठिकाणी बांधला जातोय। MSRDCच्या वतीनं हे काम अतिशय चांगल्या पद्धतीनं चाललेलं आहे। याच्यामध्ये कामाचे 2 जे काही टप्पे आहेत त्यातला एक 99% पूर्ण आहे, एक 87% पूर्ण आहे। एकूण काम जवळपास 94% पूर्ण करण्यात आलेलं आहे। आता मोस्ट क्रिटिकल पार्ट जो आहे त्याचं काम चाललेलं आहे आणि MSRDCने आम्हाला असं सांगितलं आहे की आम्ही हे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करू, पण आमचा त्यांना आग्रह आहे की त्यांनी ऑक्टोबरपर्यंत हे पूर्ण केलं पाहिजे, फार झालं तर नोव्हेंबरपर्यंत त्यांनी ते पूर्ण केलं पाहिजे। त्यामुळे आज आता शिंदेसाहेब आणि मी त्यांच्याशी चर्चा करून त्याची नवीन डेडलाईन ठरवू। पण मला असं वाटतं की MSRDC असेल आणि इथे जे काही कॉन्ट्रॅक्टर्स काम करतायत, वेगवेगळ्या एजन्सीज ज्या काम करतायत, यांचं अभिनंदन केलं पाहिजे की अतिशय डिफिकल्ट परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी प्रचंड वेगाचे वारे 85 किलोमीटर प्रति तासाने वेगाने धावणारे जे वारे आहेत, अशा वाऱ्यांमध्ये हे काम या ठिकाणी केलं जात आहे आणि हे वारे सस्टेन करू शकतील अशा प्रकारचं टेस्टिंग करून या ठिकाणी हे सगळं काम केलं जात आहे। त्यामुळे मी जे म्हटलं की भारत नवनवीन इंजिनिअरिंग मार्वल जे तयार करतायत त्यातलं हे इंजिनिअरिंग मार्वल हे महाराष्ट्रामध्ये MSRDCच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे। तर तुम्ही आताच नवी मुंबई एअरपोर्टची पाहणी केली आणि त्याला नंतर हा पुण्यावरून मुंबईकडे जाणारा हा महामार्गाला महत्त्वाचा असणार आहे, कसा फायदा होणार आहे या दोन्ही? याचा दुसरा फायदा हा आहे की पुण्याच्या लोकांना, पुण्याचं एअरपोर्ट तर आहेच, पुण्याच्या लोकांना नवीन पुण्यात आम्ही एअरपोर्ट करतोय, पण आता या मिसिंग लिंकमुळे 1 ते सव्वा तासात पुणेकर नवी मुंबई एअरपोर्टपर्यंत देखील पोहोचू शकणार आहे। त्यामुळे जी आपली ओरिजिनल अपेक्षा होती की मुंबई पुणे हा एक इकॉनॉमिक कॉरिडॉर तयार व्हावा, तो इकॉनॉमिक कॉरिडॉर आता तयार होतोय आणि त्याच्यामध्ये ही मिसिंग लिंक एक महत्त्वाचा पार्ट आहे। सर, आपण आपल्या अभियांत्रिकी कौशल्याने 2 महत्त्वाचे जे घाट होते सह्याद्रीमधले ते आता बायपास जवळपास केलेले आहेत। काय वाटतं, महाराष्ट्र या अशा नवीन नवीन अभियांत्रिकी कौशल्यासाठी जाणला जाईल याच्या पुढे? 100% इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये महाराष्ट्राने गेल्या 10 वर्षामध्ये जे काम केलेलं आहे हे अतुलनीय अशा प्रकारचं काम आहे। अनेक इंजिनिअरिंग मार्वल्स आपण तयार केले आहेत। ज्यावेळी ही कामं आम्ही करणार आहोत असं मी आणि शिंदेसाहेब सांगायचो, त्यावेळी अनेकांना वाटायचं की नेते घोषणा करतात पण हे होत नाही, पण ही सगळी कामं आज पूर्ण होताना दिसत आहेत। आणि अर्थातच याचं श्रेय आमच्यासोबत काम करणारे आमचे जे सगळे सहकारी आहेत त्यांना हे श्रेय आहे, कारण त्या सगळ्यांनी खूप प्रयत्नपूर्वक हे काम पूर्ण केलं। प्रामुख्याने ओरिजिनल अपेक्षा होती की मुंबई पुणे हा एक इकॉनॉमिक कॉरिडॉर तयार व्हावा, तो इकॉनॉमिक कॉरिडॉर आता तयार होतोय आणि त्याच्यामध्ये ही मिसिंग लिंक एक महत्त्वाचा पार्ट आहे। सर, आपण आपल्या अभियांत्रिकी कौशल्याने 2 महत्त्वाचे जे घाट होते सह्याद्रीमधले ते आता बायपास जवळपास केलेले आहेत। काय वाटतं, महाराष्ट्र या अशा नवीन नवीन अभियांत्रिकी कौशल्यासाठी जाणला जाईल याच्या पुढे? 100% इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये महाराष्ट्राने गेल्या 10 वर्षामध्ये जे काम केलेलं आहे हे अतुलनीय अशा प्रकारचं काम आहे। अनेक इंजिनिअरिंग मार्वल्स आपण तयार केले आहेत। ज्यावेळी ही कामं आम्ही करणार आहोत असं मी आणि शिंदेसाहेब सांगायचो, त्यावेळी अनेकांना वाटायचं की नेते घोषणा करतात पण हे होत नाही, पण ही सगळी कामं आज पूर्ण होताना दिसत आहेत। आणि अर्थातच याचं श्रेय आमच्यासोबत काम करणारे आमचे जे सगळे सहकारी आहेत त्यांना हे श्रेय आहे, कारण त्या सगळ्यांनी
खूप प्रयत्नपूर्वक हे सगळं काम पूर्ण केलं. प्रामुख्याने तुम्ही मुख्यमंत्री असताना खरं तर हा प्रकल्पाला सुरुवात झाली होती आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री त्याने काम पूर्ण होताना व्हायला मिळतं. नाही, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. खरं म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल तर ही सगळी कामं मी आणि शिंदेसाहेब असतानाच सुरू केलेली आहेत आणि आता पुन्हा आम्ही दोघं असतानाच ही कामं पूर्ण होणार आहेत. आणि अशा प्रकारच्या सगळ्या आयकॉनिक कामांना देशाचे पंतप्रधान मोदीजींचाच आशीर्वाद आम्ही घेतलाय आणि त्यांच्याच पंतप्रधान पदाच्या काळामध्ये ही सगळी कामं आम्ही पूर्ण करणार आहोत. सर हिंदी में किया था, अब उसका रिकॉर्ड हम ही तोड़ रहे हैं और ये सबसे लंबा टनल कर रहे हैं और उसके साथ साथ देश का नहीं शायद दुनिया का सबसे ब्रॉड टनल भी ये तैयार हो रहा है. 23 मीटर का ये टनल है ब्रॉड ब्रेड्थ में, तो दुनिया का सबसे जो ब्रेड्थ में बड़ा है इस प्रकार का सबसे ब्रॉड टनल हम लोग यहाँ पर तैयार कर रहे हैं. उसके साथ साथ यहाँ पर जो केबल स्टेड ब्रिज तैयार हो रहे हैं वो भी इंजीनियरिंग मार्वल है, क्योंकि इसमें से जो सबसे लंबी हाइट है वो 185 मीटर की है, जो देश में एक नया रिकॉर्ड स्थापित कर रही है. तो मैं ऐसा मानता हूं एक और हम इंजीनियरिंग मार्वल भी तैयार कर रहे हैं, दूसरी ओर हाईएस्ट सेफ्टी स्टैंडर्ड्स का इसमें ध्यान रखा गया है, क्योंकि यहाँ पर करीब 85 किलोमीटर प्रति घंटा की रफ्तार से हवा बहती है और उसको सस्टेन करने वाला इंफ्रास्ट्रक्चर यहाँ पर तैयार किया जा रहा है. मैं विशेष रूप से जो हमारे कॉन्ट्रैक्टर्स हैं और जो यहाँ के कामगार हैं उनको बधाई देना चाहता हूँ, क्योंकि ऐसी वेलोसिटी में काम करना ये नियर टू इम्पॉसिबल है, लेकिन वो लोग लगातार ये काम करते आए हैं और अब ये करीब करीब 94% ये काम पूरा हो चुका है. जो बचा हुआ काम है हमको ये बताया गया है अभी हमारे MSRDC की ओर से कि ये दिसंबर तक वो पूरा करेंगे, लेकिन हमारा उनसे आग्रह होगा क्योंकि इसकी एक डेडलाइन हम पार कर चुके हैं, इसलिए अब हम दिसंबर से उसको पहले करना चाहते हैं. तो उसके बारे में अभी आज मैं और उप मुख्यमंत्री जी उनसे चर्चा करेंगे और नई डेडलाइन इसकी तय करेंगे. लेकिन जो काम हुआ है उससे हम लोग संतुष्ट हैं और हमारी MSRDC होगी, हमारे सारे उसके अधिकारी होंगे, कॉन्ट्रैक्टर्स होंगे, इन सबको मैं बधाई देना चाहता हूं कि एक बहुत ही डिफिकल्ट काम को बहुत अच्छे तरीके से उन्होंने निभाया है. इसके कारण मुंबई पुणे के बीच जो एक इकोनॉमिक कॉरिडोर हमको तैयार करना था उसकी ये मिसिंग लिंक है. इस लिंक के कारण मुंबई पुणे इतने पास आ रहा है कि पुणे के लोग नवी मुंबई के एयरपोर्ट पर 1 घंटे में पहुंच पाएंगे. तो एक नई इकोनॉमिक इकोसिस्टम इसके कारण तैयार हो रही है, इसलिए मैं सभी को बहुत बहुत बधाई देता हूँ. डेडलाईन एक क्रॉस झाली होती, काय नेमकी डेडलाईन क्रॉस होण्यामागचे कारण? नाही, असं आहे की एकतर काम अतिशय डिफिकल्ट आहे, त्या डिफिकल्ट काम सगळं या ठिकाणी आपण करतो आहोत. आणि दुसरं आपल्याला याची कल्पना आहे की मध्यंतरी 2.5 वर्षाचा काळ असा होता की ज्या काळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची प्रायोरिटी नव्हती. त्याही काळामध्ये शिंदेसाहेब स्वतः प्रयत्न करत होते, पण राज्य सरकारकडे अशा प्रकारची प्रायोरिटी नव्हती. त्यामुळे आपल्याला कल्पना आहे की जर राज्याच्या प्रमुखांची प्रायोरिटी नसेल तर शेवटी वेगावर कुठेतरी नियंत्रण येतं. पण आता हरकत नाही, गेल्या 2.5 वर्षात याचा प्रचंड वेग आम्ही धरलेला आहे आणि आता हे काम पूर्णत्वास आले. एकीकडे महाराष्ट्र शासनाने हा मिसिंग लिंक करून जो महाराष्ट्र शासनाच्या प्रकल्पाचा सर्वोत्कृष्ट रस्ता इथं तयार केला, पण त्याच पुणे मुंबई जोडणाऱ्या मिसिंग लिंकला आपण पाणी करायला जातात, परंतु तेच मुंबई गोवा जे कोकणातून जातो तो मार्ग गेली अनेक वर्ष रखडलेला आहे. तोही मार्गी लागतो आहे. आता हे खरं आहे की त्याला उशीर भरपूर झालेला आहे, पण आपण बघा आता फार थोडा पोर्शन उरलेला आहे, तोही लवकरच पूर्ण होईल.